आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मी ढेकणाला आव्हान देत नाही, मी पक्षाला आव्हान दिलं होतं, तू राहील किंवा मी, या फडणवीसांना दिलेल्या आव्हानावर उद्धव ठाकरेंचं भाष्य। अमित शहा, अहमद शहा, अब्दालीचा राजकीय वंशज, शहांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा शहांवर हल्लाबोल। आपल्या फलकांवर आता धनुष्यबाण नकोय, मशाल हवी, मशाल घराघरात पोहोचवा, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, त्यांचे सीबीआयकडे पुरावे आहेत, सचिन वाझेचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली आहे, पत्रात जयंत पाटलांसह इतरांचीही नावं, सचिन वाझेची माहिती। सचिन वाझे जे बोलले ती फडणवीसांची नवीन चाल, फडणवीसांनी वाझेला हाताशी धरून माझ्यावर आरोप करायला लावलेत, अनिल देशमुखांचा आरोप। सचिन वाझेची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमीवर सचिन वाझे विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही, हायकोर्टाने म्हटलंय, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। पराभवाच्या भीतीने भाजपकडून वाझेचा वापर, भाजप संकटात आला की वाझे बाहेर येऊन स्टेटमेंट देतो, ही तिसरी वेळ, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। सचिन वाझे फडणवीसांचा प्रवक्ता बनून प्रतिक्रिया देत आहे, दहशतवाद्यांच्या विधानावर विश्वास ठेवू नका, हे फडणवीसांनी बोलावं, संजय राऊतांचा हल्लाबोल तर भाजप गुंडांचा आश्रय घेत असल्याचाही दारो। सचिन वाझे हा भाजपचा प्रवक्ता नाही तर आरोपी, अनिल देशमुखांनी सीबीआय आणि नार्को टेस्टला सामोरं जायला हवं, अनिल देशमुखांवर सचिन वाझेनं अनेक आरोप केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांकडे सगळ्यांच्या कुंडल्या, फडणवीसांनी कुंडली उघडल्यास तोंड दाखवायला जागा राहणार नाही, नितेश राणेंचा पलटवार। सचिन वाझेंचे आरोप, प्लॅनिंगनं केलेले अनिल देशमुखांवर 100 कोटींचे आरोप केले, चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाही, सत्ता आणण्यासाठी गलिच्छ राजकारण करणं दुर्दैवी, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। स्वार्थासाठी सर्व राजकीय खेळी सुरू, याचे सूत्रधार फडणवीस, सर्व घटना फिरून फडणवीसांकडे कशा येतात, वाझेंच्या आरोपांनंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीच्या वसुलीची सर्व सत्यता वाझेनं बोलून दाखवली, सचिन वाझेला दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सर्व माहिती आहे, नितेश राणेंची महाविकास आघाडीसह अनिल देशमुखांवर टीका। नाव असेल तर जयंत पाटलांचीही चौकशी व्हावी, वाझेच्या आरोपांनंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। सचिन वाझेला जाणून बुजून स्टेटमेंट द्यायला लावलं का, अनिल देशमुखांनी आरोप केल्यानंतर वाझे बोलतोय, त्यामुळे टायमिंग महत्वाचं, सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। कुणी किती खंडण्या मागितल्या याची चौकशी झाली पाहिजे, अनिल देशमुख स्वतःला वाचवण्यासाठी फडणवीसांवर आरोप करतात, सचिन वाझेंच्या आरोपांनंतर मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। सचिन वाझेच्या आरोपांची चौकशी केली पाहिजे, अनिल देशमुखांसह कोणत्या मंत्र्यांचा समावेश आहे याचा तपास झाला पाहिजे, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची वाझेच्या आरोपांनंतर प्रतिक्रिया। सचिन वाझेचा बोलविता धनी महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता, वाझेच्या आरोपांवर विनायक राऊत फडणवीसांवर नाव न घेता टीका केली, एवढ्या वर्षानंतर सचिन वाझेला आत्ताच आठवण कशी झाली, विनायक राऊतांचा निशाणा। आज बोलण्यात अर्थ नाही, जेव्हा संधी होती तेव्हा बोलायला हवं होतं, वाझेचे आरोप कुणाच्या सांगण्यावरून होतात हे तपासलं पाहिजे, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल, मराठा आरक्षणासह इतर प्रश्नावर चर्चा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये 2 तास बैठक, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची बैठक, पुण्यातील उपाययोजनांसंदर्भात सकारात्मक चर्चा, बैठकीनंतर देशपांडेंची माहिती। पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात कराडच्या तासवडे टोल नाक्यावर आंदोलन, महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ करण्यासाठी आंदोलन। काँग्रेसच्या पुणे बंगळुरू महामार्गावरील आंदोलनाला यश आलंय, काँग्रेसच्या आंदोलनानंतर 50% टोल माफी होणार, टोल माफीला समर्थन दर्शवल्यानं किणी टोल नाक्यावरील आंदोलन स्थगित। सांगली लोकसभेचा दाखला देत बाळा भेगडेंकडून मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत, अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंच्या मतदारसंघावर बाळा भेगडेंचा दावा। प्रत्येकानं स्वतःच्या मनानं निर्णय घेतले तर महायुती अडचणीत येईल, बाळा भेगडेंनी फडणवीस समजावून सांगतील, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघाचा आढावा घेणार, विधानसभेसाठी मास्टर प्लॅन ठरवण्यात येणार। नाशिकमधील निफाड मतदारसंघ भाजपला मिळावा, भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एकमतानं ठराव मंजूर। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीला पोटदुखी, महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद होईल, मुनगंटीवारांचं विधान। फडणवीस शिंदे यांना एवढीच बहिणीची काळजी असेल तर राज्यातील ड्रग्जचे अवैध कारभार बंद करा, मग बहिणीची काळजी करा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल।
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांचं उपोषण मागे. नवी मुंबईतील सर्व झोपडपट्टी विभागाचं सर्वेक्षण सोमवारपर्यंत सुरू होणार. अजित पवार गटाचे प्रवीण माने आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. प्रवीण मानेंचा पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश. नगर परिषदेला पडलो तरी काहींना आमदार व्हावं असं वाटतं. रत्नागिरीतील विधानसभांवर भाजपच्या राजेश सावंतांच्या दाव्यानंतर उदय सामंतांची टीका. सोलापूरच्या करमाळ्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली जयवंतराव जगतापांची भेट. बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक. सोलापूर, करमाळा, जातेगाव, टेंभुर्णी महामार्ग बाधित भूसंपादनाबाबत मोहिते पाटलांकडून आढावा. राज ठाकरेंचा 10 आणि 11 ऑगस्टला बीड दौरा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमधील 6 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. राज ठाकरेंचा उद्या 1 दिवसीय पुणे दौरा. राज ठाकरे पुन्हा एकतानगर परिसरातील नागरिकांची भेट घेणार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मधु भाकरचं 3रं पदक हुकलं. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत मधु भाकर 28 गुणांसह 4थ्या क्रमांकावर. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवलाय. दुपारी 12 वाजेनंतर 27,016 क्युसेक पाण्याचा विसर्ग. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात पाणी प्रश्न मिटलेला आहे. मलापूर परिसरातील 11 बंधारे पूर्ण क्षमतेने भरले. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण.